नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये। आज मी एक नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे। बाजारातून पपई आणली होती। ती पपई एकदमच बेचव आणि अजिबातच गोड नव्हती। मग विचार केला, या पपईपासून वेगळं काहीतरी करून पाहूया। म्हणून ही रेसिपी बनवत आहे। पपईच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि आता पपईचा गर अशा पद्धतीने फोडी करून काढून घेत आहे। पपईचा सर्व गर फोडी करून घेतला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पपईचा गर घालून फिरवून घ्यायचा आहे। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। यामध्ये थोडेसे तूप घालून हा गर घालून घ्यायचा आहे। सर्व गर मी या कढईमध्ये घालून घेत आहे। गॅस बारीकच ठेवलेला आहे। हा गर आपल्याला बारीक गॅसवरच आटवून घ्यायचा आहे। मिश्रण ढवळत राहायचे आहे आणि आता मी यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून घेतली आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे। साखर घातल्यामुळे या मिश्रणाला पुन्हा पाणी सुटेल आणि मिश्रण आटण्यासाठी वेळ लागेल। बारीकच गॅस ठेवून हे मिश्रण ढवळत राहायचे आहे। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी दुधामध्ये मिक्स करून घेतले होते। ही पेस्ट यामध्ये घालून घेतली आहे। ही पेस्ट घातल्यानंतर पटापट ढवळून घ्यायचे आहे आणि गाठी होऊन द्यायच्या नाहीत। गोड नसलेली पपई वाया जाऊ नये म्हणून हा पदार्थ मी बनवला होता। यासाठी लागणारा वेळ पाहता तसेच या पदार्थाची नंतर चव पाहता असे लक्षात येते की हा पदार्थ करण्यापेक्षा ती पपई आपण प्राण्यांना किंवा पक्ष्यांना खायला दिलेली जास्त बरं होईल। बारीक गॅसवर हे मिश्रण मी आटवून घेतले आहे आणि अशा प्रकारे आता घट्ट झालेले आहे। पपईचा हलवा तयार झालेला आहे। यासाठी लागणारा वेळ पाहता ज्यांच्यामध्ये पेशन्स आहेत त्यांनीच ही रेसिपी ट्राय करून पहा असे मी म्हणेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।